हाय, मी आहे काजल. काजल मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज होता रविवार. रविवार म्हटलं की कसं सगळा दिवस निवांत असतो, त्यामुळे मी आज सकाळी जरा लेट उठले तरी सुद्धा मला सकाळी पूजा केल्याशिवाय जमतच नाही. मी सकाळीच पूजा करून घेत असते. व्यवस्थित छान अशी पूजा केली, एकदम प्रसन्न वाटायला लागतं. सकाळची पण कामं सगळे आवरून घेतली आणि दुपारच्या जेवणाची तयारी करायला लागली. आज संडे म्हटल्यावरती काहीतरी वेगळंच झालं पाहिजे, तोपर्यंत माझी तयारी चालू होती इकडे. तर मी इकडे कणिक मळून घेतली आधी सगळ्यात आधी. तर ह्यांचं काय मधी तू कॅमेरा असं धर तसं धर, असं पकड तसं पकड हे मला सांगत होते. मी म्हटलं तुमचा कॅमेरा मी पकडेपर्यंत मला दिवस घालवावा लागेल स्वयंपाकामध्ये. त्यांना बोलले राहू दे, मी माझा कॅमेरा मी सेट करते, तुम्ही फक्त बाहेर जाऊन बसा. तर ते बाहेर जाऊन बसले आणि मी इकडे भाजीची तयारी करून घेतली. इकडं मला आधी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं, मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकला, हिंग टाकलं, थोडंसं छान असं पातळ चिरलेला कांदा टाकून घेतला. व्यवस्थित परतून घेतलं, हे मिक्स करून लाल असं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी वाटलेली मिरची अशी टाकून घेतली. वाटून घातली ना मिरची, बटाटा एकदम छान लागतो, त्यासाठी मी मिरची वाटूनच घालते सुक्का बटाट्यामध्ये. मग हळद टाकली, थोडीशी चवीपुरतं मीठ टाकलं आणि बाकीचे बटाटे मी कुस्करून घातले, उकडून घेतलेले. तर हे असे चुरून घातल्याने खूप छान लागते बटाट्याची भाजी. मी भाजी तयार करून बाजूला ठेवून दिली आणि इकडे मी बासुंदी बनवायची तयारी केली. बासुंदी छान अशी बनवून घेतली आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिले. तोपर्यंत इकडे चपातीची पण तयारी करून घेतली. पटापटा चपात्या बनवून घेतल्या आणि सगळ्यांना जेवायला वाढलं. कसं दुपारचं जेवणाला थोडा वेळ झाला, गरम गरम इकडे मी सगळ्यांना वाढत होते. जर छान असं सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि मस्त असा आजचा आमचा दिवस गेला. तर कसा वाटला आजचा हा मिनी ब्लॉग? तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि परत भेटू अशाच छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.